नमस्कार, बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आज दिनांक 11 मे 2025 रोजी इचलकरंजी येथील चंपालाल तोष्णीवाल सभागृह येथे शहापूर हायस्कूल व ताराबाई गर्ल्स हायस्कूल शहापूर प्रशालेच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न. तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा अनुभवला शालेय जीवनातील मैत्रीच्या आठवणी. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञात अज्ञात मित्रपरिवार शहीद जवानांच्या स्मृतींना आदरांजली वाहून करण्यात आली. शालेय जीवनातील आपल्या शिक्षकांचे किस्से तसेच शालेय जीवनातील काही करामती केलेली दंगामस्तीला पुन्हा एकदा उजाळा दिला. तब्बल 65हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज 25 वर्षानंतर एकत्र येऊन आपल्या गत अनुभवांना उजाळा दिला व पुन्हा एकदा तो शाळेचा अनुभव अनुभवला. यावेळी प्रत्येकाची गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन बेलेकर सर यांनी केले, तर स्वागत व प्रास्ताविक दीप्ती पाटील व संतोष कुंडले यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदीप कवडे, तर आदरातिथ्य आशिष माने व मीनाक्षी मुळे यांनी केले. पाहूया या कार्यक्रमाची थोडक्यात झलक आणि काही गमती जमती. बघत राहा फक्त शिवराजी न्यूज. तोर खिंड तोडी तटाट तोर खिंड तोडी भल भलंच खोड मोडी ओ जी 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 भल भलंच खोड मोडी ओ जी 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 शिवाजीचा रांगडा पोर, शिवाजीचा रांगडा पोर, शिवाजीचा रांगडा पोर हल्ला झोपेर एक नहवेर दिल्ली शिवर मोंगल शाहीर जी दनगा, मोंगल शाहीर जी दनगा. औरंगजेबाला बसला बका, औरंगजेबाला बसला बका, मनसुबा रचला त्याने पक्का जी 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 मनसुबा रचला त्याने पक्का जी. मी दीप्ती पाटील. माझं बीकॉम पर्यंत कॉलेज इथेच झालं. त्यानंतर मी पुण्याला होते, 5 वर्ष तिथे जॉब केला मगरपट्टा सिटीमध्ये अमेरिकन इन्शुरन्स कंपनीसाठी. त्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मी मुंबईला तिथे शिफ्ट झाले. त्यानंतर काही बिझनेस निमित्त मी इथे पुन्हा कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाले आणि मी आता सध्या MA योगशास्त्र शिकत होते आणि आत्ताच माझी एक्झाम 2 दिवसापूर्वी पार पडली. सो मी आता त्याच्या आधीच योगा टीचर होते, पण मी आता पुन्हा मास्टर डिग्री कंप्लीट केली. तर आता मी छान योगा टीचर म्हणून मी सर्वांचे हातपाय हलवते, डोकं शांत ठेवते आणि त्याच पद्धतीत मी तुम्हाला एक मेसेज देऊ इच्छिते. आपल्या ग्रुपमध्ये माझी शाळा हा ग्रुप मीच क्रिएट केला होता. तर त्याच्यामध्ये एकच इंटेन्शन आहे की गेल्या वर्षी जो आपण गेट टुगेदर केला होता 4 वर्षापूर्वी, की आधी आपण एकमेकांसमोर येऊया, शिक्षकांना आणूया, त्यांचा रिस्पेक्ट त्यांना रिटर्न गुरुदक्षिणेच्या हिशोबात आपण ते केलं होतं सेलिब्रेशन. आणि त्यानंतर आपण जे एकत्र राहायला पाहिजे होतं, एकमेकांच्यात मिक्सअप व्हायला पाहिजे होतं, तर ते झालं नाही काही प्रमाणात, असं मला तेव्हा जाणवलं. तर तेव्हा कदाचित टीचर्स असल्यामुळे किंवा आपण नुकतेच खूप वर्षानंतर जवळजवळ आपण 21 वर्षानंतर आलो होतो, त्यामुळे आपण थोडे बॅकफूट लावलं. आणि आत्ताचा गेट टुगेदर करण्यापाठीमागं फक्त एकमेव हा हेतू आहे, शिक्षकांना जाणीवपूर्वक बोलवलं नाही, कारण शिक्षकांच्या शिस्तीत पुन्हा न राहता एक ग्राउंडवर आपण जे खेळत होतो, मातीत खेळत होतो, खणीवर जाऊन खेळायचो, कुठल्या कुठल्या वर्गात बेंचवर काय काय करायचो, माकडासारखं उड्या मारायचो, तर तीच मित्र आणि तीच मैत्रिणी मला हव्या होत्या. एकमेकांच्या वेण्या ओढणाऱ्या, कोणीतरी एकमेकांना वरून शिव्या देणारे, हे असे मला पुन्हा मित्रमैत्रिणी पाहिजे. तर तुम्ही पुन्हा एकत्र यावं, एकमेकांची ओळख करून घ्यावं आणि हे कदाचित टीचर्स असते तर हे घडलं नसतं. आणि आता पुन्हा नव्याने तुम्ही ओळख करा, एकमेकांशी मैत्री करा. एकमेकाला आपण आपल्या व्यवसायात एकमेकाला हातभार लावू शकतो. मागच्याच वेळेला ॲडमिन महोदयांनी एक चांगला संकल्प राबवला. मागे जे काही 4 पैसे शिल्लक राहिले होते ते आपल्याच एका बांधवाला त्याच्या पडत्या काळात आजारपणासाठी उपयोगाला आले. फार छान आणि फार अभिमानाची गोष्ट वाटली. त्या ठिकाणी खारीचा वाटा आपल्या सर्वांना उचलता आला. मला वाटतं कदाचित रत्नागिरीला असलेल्या एका मित्राला ते माहितीही नसेल, पण त्याचा वाटा तो तिथं पोहोचला. ส सर्वांना अभिमान वाटतो. मग हाच अभिमान 25 वर्षानंतर पुन्हा एकदा शालेय जीवनात
कायम करूया आणि आता जी संख्या कमी आहे, तुरळक आहे किंवा जी मनं दुखावली गेली आहेत ती कुठलंही कारण असो, मी म्हणत नाही त्यांचं कोणाचं बरोबर आहे किंवा आपलं बरोबर आहे, कोणाचंही चुकलं असेल कोणाचंही बरोबर असेल, पण आपण आशिष आणि एक दोघे तिघे जाऊन हा प्रयत्न करूया सगळ्या मस्ती में मस्तानों को अपनी ही धुन में चले हैं, दुनिया से क्या लेना है। ओ भंवरे चला किती छान कोण सरांनी पकडलं, कोणासोबत पकडलं, एकटीच खा तुम्ही। नो तुझ्या सोबत कोणी होतं का? एकटीच कोणी पकडलं? मी खाल्लं तेवढंच मला माहिती आहे। मी पण खात होते। सरतेशेवटी वंदे मातरम या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली।